बांधवांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय, एक महत्त्वपूर्ण विषय जो चालू आहे तो म्हणजे मराठा आरक्षण. या मराठा आरक्षणावरती मागील महिन्यात सरकारने एक अधिसूचना काढली. त्या अधिसूचनेमध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना कुठेतरी आपली फसवणूक होते आहे असं वाटल्यानंतर माननीय जरांगे पाटील यांनी आजच्यापासून म्हणजेच 10 फेब्रुवारी 2024 पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जी अधिसूचना तयार केली आहे, जो मसुदा तयार केला आहे, त्याचे कायद्यात रूपांतर करा, त्याचा कायदा तयार करा, एक अधिवेशन घेऊन त्याचा कायदा तयार करा, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. याला घेऊन मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपलं आमरण उपोषणाचं हत्यार बाहेर काढले आहे. तर बांधवांनो, शिंदे फडणवीस सरकार मराठा समाजाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे. ही खूप मोठ्या लोकांनी, वकील लोकांनी, जे न्यायाधीश राहिलेले आहेत, निवृत्त न्यायाधीश आहेत, अशा लोकांनी मराठा समाजाची फसवणूक शिंदे फडणवीस सरकार करत आहे. वारंवार सांगितल्यानंतरही मराठा समाज याकडे दुर्लक्ष करून आपल्याला आरक्षण भेटलंच आहे याच आनंदात आहे. एकीकडे आरक्षणाच्या सगळ्या मागण्या किंवा आंदोलनाच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या असं सरकार जाहीर करतं आणि दुसऱ्याच मिनिटाला राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब ही प्रमुख मागणी होती मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची. हे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत अशी घोषणा करतात. म्हणजे आंदोलन करताना जे गुन्हे झालेले आहेत, आंदोलनकर्त्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्हे मागे घेण्यासाठी अख्खा मराठा समाज मुंबईच्या वेशीवर आला होता, मुंबई जाम करणार होता. त्यावेळेस मात्र फडणवीस शिंदे सरकारने टाइम किल करण्यासाठी, मराठा समाजाचा टाइम किल करण्यासाठी अधिसूचना आणि काही ज्या मागण्या होत्या बाकीच्या, त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि तो टाइम किल केला आणि सर्व मराठा समाज घरी गेल्यानंतर फडणवीसांनी हे वक्तव्य केलं आहे, ते म्हणजे मराठा समाज ज्याचे जे आंदोलन करते आहे त्या आंदोलकांवरतील सगळे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. एकंदरीत मराठा समाजाची खूप मोठ्या प्रमाणात शिंदे फडणवीस सरकारने ही फसवणूक केली आहे. आपल्याला काय वाटतं हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.